चला आपला टाइम झालाय आज विहंग ज्ञानगंगा उपक्रम नवीन सुरू झालाय कालपासून. आणि प्रकाशाचं महत्व आपण बघत आहोत प्रकाशाच्या वाटेवर या पुस्तकातून. आणि काल बऱ्याच गोष्टी आपण बघितल्या. तर ध्यान म्हणजे काय हे सांगितलंय स्वामींनी. स्वामी कृष्णानंद स्वामींनी लिहिलेलं आहे आणि ते त्यांचे जे गुरु अमर गुरु आहेत त्यांच्याबद्दल ते चर्चा करतायत सुरुवातीला की गुरु कसे घडले, गुरुंनी त्यांना कसं शिकवलं, काय काय शिकवलं असं. तर त्याच्यात त्यांनी ध्यान म्हणजे सगळं लिहिलंय की मन आपलं पहिल्यांदा शरीर, शारीरिक क्रिया, मानसिक क्रिया, बौद्धिक क्रिया स्थिर झाल्या पाहिजेत, थांबल्या पाहिजेत. सगळ्याला शांती मिळाली पाहिजे ध्यानामध्ये. ध्यान म्हणजे शारीरिक, मानसिक, बौद्धिक विराम. मग आता मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते, आपण जे ध्यान करतोय तेही ध्यान आहेत लेटेस्ट ह्याच्याप्रमाणे. का? तर आपल्याला चॅलेंजेस खूप आहेत या जीवनामध्ये. आपलं जीवन काही सुखकर नाहीये. आणि ह्या आपल्या संसारात राहून आपल्याला आध्यात्मिक विकास करायचा आहे. सर्व आपल्याला हवंय. म्हणजे मी या फिलॉसॉफीची आहे की जरी ठीक आहे की स्पिरिच्युअल आध्यात्मिक उन्नती म्हणजे विरक्ती, तरी माझं ओन स्वतःच असं हे नाही बघूनच आपण विरक्तीकडे लवकर जातो. म्हणजे ओशो फिलॉसॉफी माझ्यात मुरलेली आहे आणि मला ती पटलेली पण आहे. कारण एक आध्यात्मिक आणि दुसऱ्या ज्या काही गोष्टी असतात सांसारिक यांची मेळ घालता आली पाहिजे संसारात. आणि आध्यात्मिक रहस्य मला जेवढी आकलन उकलन झाली, तर त्या दृष्टिकोनातूनच हे करता 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 आध्यात्मिक उन्नती जास्त होणार आहे. ओशोना लोकांनी वेड्यात काढलं. म्हणजे 50 वर्ष पूर्वी ओशो पुढचं सगळं लिहित होते. ओशोंची जर आपण कहाणी बघितली तर दुःखमयच आहे ना शेवटी. लोकांनी टीका केल्या, सगळ्या कंट्रीजनी त्यांना अलाव केलं नाही. मला ज्या वेळेला ऑटो रेटिंग लिखाण झालं होतं त्यावेळेलाही माझे गुरु म्हटले होते हे सुद्धा 50-60 वर्षा नंतरच्या येणाऱ्या गोष्टी आहेत. आणि त्यावेळेला त्यांनी ते मला ओशोंचं म्हटले होते की हे ओशोंचं पण नाही का लोकांना कुठं समजलं. ज्ञानेश्वरांचं उदाहरण दिलं तर मला ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी तरी कुठं लोकांना भावली होती त्यावेळेला. किती दुःख सोसावं लागलं. मग म्हणे लिहा तुम्ही लिहा. पण मी ते बंद केलं कारण आपल्याला नकोच आहे ते मार्ग, किंवा आपल्याला सिद्धी पण नकोत आणि आपल्याला अडकणारे मार्ग पण नकोत. आणि माझ्या वडिलांनी मला जागं केलं, तुला लेखणी नाही चालवायची, तुला डॉक्टरेटचं थेसिस लिहायचंय, तुला लेखक व्हायचे का डॉक्टर व्हायचे, अशा शब्दात त्यांनी मला जागं केलं. आणि वडिलांचेच बोल होते त्यामुळे मी विचार केला आणि बंद केली माझी लेखणी. तर हे जरी झालं तरी मग या सगळ्या सांसारिक तुम्ही अडीअडचणीत अडकलेला आहात. मग या अडीअडचणीतनं मी जर तुम्हाला सोडवलं नाही, नुसतं ध्यानाचं सगळं सांगितलं तर कोण टिकणार आहे. अतिशय आध्यात्मिक ह्याच्यातले थोडेसे असतात. म्हणून कॉम्बिनेशन आपण देतोय, इंटिग्रेटेड अप्रोच देतोय, सर्वसमावेशक म्हणजेच होलिस्टिक. होलिस्टिक म्हणजे सर्व मेथड सुद्धा सर्व. मग अल्टरनेटिव्ह थेरपी आली, ऊर्जा टेक्निक्स आला, आपल्या फिजिकल हिलिंगला सुद्धा. हा होलिस्टिक शब्दाचा अर्थ आहे. म्हणून विहंगम टेक्नो होलिस्टिक ऑर्गनायझेशन. तर याच्यामध्ये हे ध्यान आता आपल्याला माहिती झालंय सगळे. तुम्हाला ध्यानाची तंत्र लिहून काढा म्हटले. प्रचंड आपण मोठे मोठे पॉवरफुल अद्भुत गोड तंत्र शिकलेलो आहोत. आणि आता ह्याची कुठेतरी नोंद घेऊन पुढच्या पायरीवर आपल्याला जायचं आहे. म्हणजे हे जे स्वामी म्हणतात की ध्यान म्हणजे शारीरिक, मानसिक, बौद्धिक विराम हा हा ध्यानातून घडला पाहिजे ना आता. कारण ध्यानात म्युझिक घातले, बऱ्याच लोकांनी मला नावं पण ठेवली. त्यावेळेला असं होतं, तुम्हाला सांगते या अनुषंगाने की जिथे जे ग्रुप ऑनलाईन येत होते त्यात फ्रिक्वेन्सी बदलत होते. या ज्या डार्क एनर्जीज आहेत, आध्यात्मिक विकास आपला होऊ नये म्हणून भरकवटवलं जात होतं ग्रुप टू ग्रुपला. तुम्हाला माहिती आहे आजूबाजूचे ग्रुप किती भरकटलेले आहेत. या सगळ्या डार्क अजेंडेज असतात. आणि मग नको तिकडे लोक पळत सुटतात, नको तिकडे लोक पळत सुटतात. त्यामुळे म्युझिकला सुद्धा भेसळी केल्या जात होत्या. म्युझिक मधनं सुद्धा आपल्यावर कंट्रोलिंग होत होतं. म्हणजे अजूनही शक्यता आहेत त्या, आहेच आहेत या शक्यता. माइंड हायजॅक होऊन चॅनलिंग केलं जातं. तुम्हाला जर चॅनलिंगची इच्छा असेल तर तुम्हाला कृत्रिम चॅनलिंग घडवलं जातं. त्याच्यातून मिक्स्ड अजेंडे घुसवले जातात की ते तुम्ही 10 लोकांना सांगता, 15 लोकांना सांगता.
म्हणून आपण प्रोग्रामच करून घेतला. दरवेळेला मी ध्यानातनच सोडवते. मला हे घ्यायचंय का नाही, करायचंय का नाही. तर त्या वेळेला म्युझिकच्या आशा होत्या झूम मीटिंग मधनं. म्हणून मग ह्या सगळ्या रिस्ट्रिक्शन्स मी घातल्या. नंबर शिवाय एंट्री करायची नाही. सो वेबसाईटवरचे कोर्सेस त्यासाठी लॉन्च केले. वेबसाईटला लॉग इन झाल्याशिवाय कोणाला शिरताच येत नाही ना तिथे. मग तिथून वेबसाईटवरनं तुम्ही ध्यान जेव्हा करता त्याला काही तुम्हाला असली शक्यताच येत नाहीये. इवन नंबर दिलेले प्रोटेक्शन सुद्धा करतायत, लक्षात घ्या. त्यामुळे नंबर घाला म्हणत असते. इतके स्ट्रिक्ट मी राहिले. आणि म्युझिक घातल्यामुळेच दणदण रिझल्ट आले. आता तुम्हाला जी पुस्तकं पुढची घेणार आहे ना, त्याच्यातनं कळणार आहे की म्युझिक काय करू शकतं. काल पण मी तुम्हाला सांगितलं का इथे आहे. मग कोणीतरी मला सांगा, मी ग्रुपवर टाकलं म्युझिक प्रकाश क्रिएट करतात. काल टाकलं का काही व्हिडिओ टाकला डिस्कशन ग्रुपवर. तर हे म्युझिकचे दणदणीत रिझल्ट मला अंतःकरणातनं माहिती होते आणि अभ्यास पूर्वक मी वापरले. म्हणून ध्यान प्रकार आपले असे झाले. नुसते म्युझिक नाही तर त्यातली जी तंत्र आहेत त्यांनी आपलं हिलिंग काय, क्लिन्झिंग काय, चक्र ऍक्टिव्हेशन काय, डीएनए ऍक्टिव्हेशन काय, सर्व झालेलं आहे किंवा होणार आहे. आता आपल्याला स्टील ध्यान केलं पाहिजे. मग आता इथे हे काय म्हटलंय बघा यांनी, ध्यान म्हणजे शांतता. आपल्या चित्तवृत्ती शांत करत जाणं हे ध्यान आहे. पूर्ण डिसेंबरचा प्रोग्राम त्यासाठी लॉन्च झालाय आणि आपण काय करत बसलोय बघा. म्हणजे ठीक आहे, त्याची गरज होती, ऊर्जा तशी आहे. मॅनिफेस्टेशन 12/12चं पोर्टल उघडलेलं आहे. ज्या ऊर्जा येत आहेत त्या आपल्याला म्हणजे आपोआपच आयुष्य बदलाचं लॉन्च झालं, हे झालं. पुढं 12/12चं पोर्टल तेच आहे, सगळं तीच ऊर्जा आहे. परत मार्गशीर्ष पौर्णिमा तीच आहे. 32 पटीने फायदा देणारी आहे. आपण बघितलं आता. आज पण एक आता आलं की एक इच्छा धरायला सांगितली, ती त्या दिवशीची झाली पूर्ण. हे सगळं वापरणंही गरजेचं होतं. म्हणून ते करूनही घेतलं आपल्याकडनं आणि आपण चाललोय ते योग्यच चाललंय. पण तरी सुद्धा आपला जो डिसेंबरचा प्रोग्राम होता की म्युझिकही कोणी सांगणार नाही, अफर्मेशन्सही कोणी देणार नाही. फार फार तर 10 मिनिटांनी एकदा याच्याकडे वळायचं आहे. आणि स्वतःचं ध्यान एकदा तरी तुम्ही करायचं आहे. आता जे विहंगम कार्यक्रमला जोडलेत, काय 7-8 जण सोडले, तर प्रत्येकाने स्वतःचं एक ध्यान आणि ग्रुप ध्यान एक करायचं आहे. स्वतःचं ध्यान म्हणजे फक्त डोळे मिटून बसायचं, लक्षात घ्या. तुम्हाला स्वयंभू केलेलं आहे. तुम्ही स्वयंभू झालात का नाही हे बघा तरी. काय अमूल्य मिळालेलं आहे आपल्याला. तर ते करायचं आहे. सर्व शारीरिक यंत्रणा, मन, बुद्धी या सर्वांची शांतता ध्यानात अभिप्रेत आहे. अर्थात संपूर्ण शांतता ही पायरी पायरीनेच हळूहळू करायची असते. म्हणूनच आपण पायरी पायरीने जातोय. अशी संपूर्ण शांतता मन, बुद्धी, शरीर यांची झाली की आपल्या शरीरात व मनात काही अंतर्गत प्रक्रिया सुरू होतात. सर्वप्रथम आपल्या मनाची स्वच्छता केली जाते. मग आता मनाची स्वच्छता केली, मी तुम्हाला ध्यानातनं म्युझिक सकट अफर्मेशन देऊन मी तुम्हाला बालपणात नेलं. तुमचे दुःख कुठं आहेत, कुठल्या माणसांबरोबर दुःख आहेत, कुठल्या घटना दुःखमय आहेत, कुठल्या सिच्युएशन दुःखमय झाल्या, या 2 दिवसात सुद्धा आपण क्लिन्झिंग केलेलं आहे. पण हे खूप करण्याची गरज आहे, माहिती का. आपल्या औरामध्ये या सगळ्या गाठी दिसतात, काळे काळे गाठ दिसतात, माहिती का. कुठं साठवले, खांद्यात साठवलेले, तुमच्या इथे साठवलेले, स्वाधिष्ठानात साठवलेले, हे सगळं मूलाधारात साठवलेले हे औरामध्ये येतं. म्हणून हे रिलीज करण्याची गरज आहे. औरा ब्रेक 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 होतो. आपण खूप यातनांमधनं गेलेलो आहे या जीवनात सुद्धा आणि कित्येक मागच्या जन्मात सुद्धा. मग आता जेव्हा स्टील ध्यान करून आपण, म्युझिक नाही, काही नाहीये, त्यावेळेला आपोआप हे आपल्याला लिहून काढायच्यात एक एक घटना आणि त्या क्लीन्स होऊन देण्याची गरज आहे. आपण होऊन क्लीन्स करायच्या. सगळ्यांना माफ करायचं, सगळ्यांना प्रेम द्यायचं, मनाला स्वतःला पहिल्यांदा स्वतःला माफ करायचं. किती मी तुला यातना दिल्या रे, किती तू दुःखी होऊन बसायचास. मनाला आपल्या म्हणायचं, किती तू दुःखी होऊन बसायचास रे मना, किती मी यातना दिल्या, किती विचार केला, किती जळवलं तुला, मला माफ कर रे. हे सगळं झालं पाहिजे. आणि हे काही वेळेला तुम्ही नाही ठरवलं तरी जेव्हा म्युझिक नसेल, जेव्हा काही नसेल, त्याला आपोआप हे घडणार आहे. म्हणून विपश्यनेत हेच होतं. पुढ्या सुटायला लागतात, पुढ्या सुटायला लागतात. आणि तिथे प्रत्येक अवयव स्कॅन करायला सांगतात. आता खांद्याला बघा काय होतंय,
म्हणून तिकडे खांद्यांचं जे साठवलंय ना गाठोडं ते सुटायला लागतं. आपण विपश्यना सुद्धा केली आहे. ते पण ध्यान तुम्ही एकदा एक दोन ध्यान आहेत विपश्यनेचे, तेही करू शकता. त्याच्याही आतल्या डेप्थ मध्ये विपश्यना वापरल्यात मी मी कॉम्बिनेशन देत असते कुठल्याही टेक्निकला. तर आपल्या मनाची स्वच्छता केली जाते, मनावरील अज्ञानाची, अहंकाराची, वैषयिक पुटे किंवा जळमटे खरवडून व झाडून झटकन स्वच्छ केली जातात. सर्व विचार प्रणालीच कोरी व स्वच्छ होते. हे जवळ आपण करत नाही तवर आपल्याला आपल्या हायर चेतनेत जाता येणार नाही, लक्षात घ्या. म्हणून ध्यान करण्याची गरज आहे. त्यानंतर आपली मानसिक यंत्रणा उच्च प्रतीचे अनुभव ग्रहण करण्याकरता सुसज्ज केली जाते. कारण अत्यंत वरच्या पातळीतील दैवी अनुभव घेतल्यानंतर आपल्यात अंतर्बाह्य बदल घडवून येतात व आपल्या आत्म्याच्या उत्तरोत्तर विकास होऊ लागतो. आपला मूळ स्त्रोत जो परमात्मा, त्याच्याशी आपल्या मनाचा संपर्क साधला जातो व आपल्याला तेथून प्रत्यक्ष ज्ञान मिळते. चेतना वाढल्याशिवाय हे ज्ञान मिळणार नाहीये. चेतना वाढली तरच ब्रह्मांडीय ज्ञानाला जोडलं जातो, तरच ते मिळतं. हे ज्ञान आपल्याशी संबंधित सर्व विषयांचे असते. उदाहरणार्थ काय आहे ते. तर आता याच्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगू इच्छिते, शिवसरोदय शास्त्र शिकून घ्या. कारण पिरॅमिडला आता बघा फेब्रुवारीमध्येच, जानेवारी एंड नंतरच सगळं क्लायमेट बदलायला लागतं. त्यामुळे मी जानेवारीत 2 लॉन्च केले. एक भाग 2 जो आहे तो मी बहुतेक 26 जानेवारीला ठरवतेय आणि 13 जानेवारीला काहीतरी पौर्णिमा येते, त्याला भाग 1 लास्ट राऊंड ठरवते. म्हणजे आता मला भाग 2 घ्यायचा आहे त्याच्यात. कारण असं कोणी नाहीये खरं. मला एक लोक ग्रुप येईल असं वाटत होतं लांबचे, की येऊन एका दिवसात भाग 1 पूर्ण करतील आणि भाग 2 पूर्ण करतील. पण तसं काही झालेलं नाहीये. ज्या कोणी लिहिले त्या पुण्याच्याच आहेत. तर मी कशाला आता इतरांची काळजी करू, मी काही करणार नाही. मी कोणासाठी थांबू इच्छित नाही. मी दिलं, मी त्यांना सांगितलं तुम्ही प्लॅन करा. लांबच्या गावाच्या स्पेशली त्यांच्या सोयीसाठी केलं होतं. तर नाही झालं तर आता जी काही 10 नावं मला भाग 2 ला मी बहुतेक 10 किंवा 11 घेईन. भाग 2 मध्ये मी हे पर्सनलाइज सगळी हिस्ट्री लिहून घेणार आहे. भाग 2 मला चक्रावर करायचंय, तरी मी विचारलंय तुम्हाला काय करायचं, विचारलंय, बघू काय एक्सपेक्टेशन्स आहेत. कारण भाग 1 सुद्धा रिपिटेशन्स करतायत लोक. मी त्यांना जेव्हा विचारतात तर ते म्हणतात छान वाटतं तुमच्या सानिध्यात, तुम्ही काय बोलता ते छान वाटतं. पिरॅमिडला पण येणं होतं. तर ठीक आहे. पण भाग 2 मध्ये, आणि हे शिवसरोदय म्हणजे शिवसरोदय नसणार आहे, माझं अद्भुत सगळं आहेच आहे, त्याच्यात कॉम्बिनेशन असणारच आहे. तर भाग 2 मध्ये मी चक्रावर फोकस करणार आहे. चक्राध्ययन आपलं झालेलं आहे. पण तुमचे चक्र कुठं ब्लॉक झाले, तुमचं कुठलं चक्र ब्लॉक आहे, त्याच्यानुसार तुम्हाला काही सांगणार आहे टेक्निक्स, ते तुम्ही करायचे आहेत. दुसरं म्हणजे तुमची पर्सनल हिस्ट्री, काय घडलंय आयुष्यात, कुठे नाराजी आहे, काय आता थोडीफार माहिती आहे. पण आता बघा एका मॅडमचं बघितलं, भाऊ गेलाय, आता त्या सगळ्या दुःखात भावाचं सगळं गाठोडं बांधणार आहेत. आपण किती जरी शिकतोय तरी ते. मग हे सुद्धा आठवलं पाहिजे, भाऊ गेला, जवळचं कोणी गेलो, आजोबा गेले, नातेवाईक गेले, हे सोडलं पाहिजे ना सगळं. मग हे मी सगळं लिहून घेणार आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला सांगणार आहे की हे सगळं काय काय कसं कसं करायचं. आणि चक्रावर फोकस असणार आहे. चक्राचं थोडंसं गूढ आणि चक्राचं क्लिनिंग. आणि मी तुमचं तुम्हाला क्लिनिंग करायला लावणार, मी काही करणार नाहीये. मी तिथे जे काही 2 डिव्हाइसेस घेतले ते तुम्हाला देणार, तुम्हाला वापरा म्हणणार, तुमचं तुम्ही नुसतं बघितलं तरी ते हील होणार आहे. कारण ती हे डिव्हाइसच असे आहेत की नुसतं बघायला गेलं तरी हील होणार आहे. आणि मला कोणाचं लगेच आत्ता तरी या फेजला हिलिंग करायचं नाही, पुढे करणार आहे. तर हे भाग 2चं टेंटेटिव्ह आत्ता तरी मला आलेलं आहे या पॅरेग्राफवर वाचल्यानंतर, कारण हे गरजेचं आहे. प्रत्येकाचं पर्सनल सगळं हिलिंग होणं, चक्रा हिलिंग आपण असं म्हणू. चक्राचं थोडंफार आहे आणि मुद्रा थोड्याफार आहेत शिवसरोदयमध्ये. त्याच्या अनुषंगाने हा डेप्थ मध्ये असणार आहे. तर हे झालं. आता पुढे ध्यानातील प्रगती वगैरे हे सगळं आहे. अनुभव. तर सत्य साईबाबांबद्दल असं आहे की सत्य साईबाबा
हे कुठल्याही वस्तू घ्यायचे म्हणजे हवेतनं काढायचे. अंगारा हवेतनं काढायचे. सोन्याच्या चेन, अंगठ्या हातात न काढायचे. तर हे सगळं सायन्सनी सिद्ध केलेलं आहे आता. आपण कुठलंही मटेरियल कुठल्याही मटेरियलमध्ये ट्रान्सफर करू शकतो आपणही. हे सगळं शेवटी चेतनेचाच खेळ आहे. आपली चेतना जर वाढवली तर आपल्याला काहीही क्षणात निर्माण करता येतं. ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, रेड्यातून वेद वदवले. हे सगळे चेतनेच्या आधारावर, कॉन्शियसनेस, एव्हरीथिंग इज कॉन्शियसनेस. म्हणून तर आपण, कारण हे चेतनेचंच एक्सपान्शन युग सुरू झालंय. हा जो युग क्रांती होतीये, हे जे पृथ्वी चाललेली आहे, हा जो मानवाचा महामानव होतो, इथे चेतनेचीच उत्क्रांती आहे. म्हणजे आपल्या कॅपॅबिलिटीज, आपल्या ॲबिलिटीज ह्या सगळ्या वाढणार आहेत. त्या जर वाढल्या तर आपण 5व्या आयामाला पोहोचणार. त्या जर नाही वाढवल्या तर आपण दुसऱ्या आयामात जाणार आणि मग कितीतरी हजार वर्षांनी परत सगळं हे करून 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 पुढे जाणार. आता ही ऊर्जा आलीये, पटकन चेतना वाढवायची, पटकन घ्यायची, चेतना वाढवायची. आता खूप सोपा प्रवास आहे, तो केला पाहिजे. तो जर नाही केला, त्याचा जर आता उपयोग करून नाही घेतला तर हजारो वर्षांनी खडतर प्रयत्न, मी जसं आता म्हटलं, अनुभव तुम्ही ठरवा, सांगू नका. तुम्हाला 10 दिवस उशीर होणार, ते तुम्हाला सहज शक्य आहे. तसंच हे चेतनेचं आहे. मग हजारो वर्ष घेऊन आपण नंतर हे सगळं करायचंय. आता बघा, प्रत्येक जण काही प्रस्थापित ज्ञानाच्या महालात आरामात बसून राहत नाही. काही साहसी वीर आजपर्यंत अज्ञात असलेल्या मागाच्या शोधात निघतात व नव्या प्रकाशाचा म्हणजे ज्ञानाचा शोध घेतात. ऍक्च्युली स्पिरिच्युअल भाषेमध्ये प्रकाश म्हणजे ज्ञान आहे बरं का. म्हणून इथे कंसात ज्ञानाचा लिहिलाय. आजपर्यंत अज्ञात असलेल्या भागाच्या शोधात निघतात व नव्या प्रकाशाचा म्हणजे ज्ञानाचा शोध घेतात. हे करताना त्यांना स्वतः मधली अंतप्रेरणा व उत्कृष्ट मानसिक क्षमता एखाद्या टॉर्च प्रमाणे स्वयंप्रकाशित करत योग्य रस्ता दाखवतात. इंट्युशन असते आपली. इंट्युशन म्हणजे स्वयं अंतर्प्रेरणा ही गाईड करत असते. हे ध्यानानेच होतं. जसं आपण ध्यान करतो 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 तसं आपल्याला कळतं, नाही आज नाही जायचं, उद्या जायचं, आज नको जायला, 4 वाजता नको जायला, 6 वाजता जावं. ह्या इंट्युशन्स तयार व्हायला लागतात अंतप्रेरणेने. आणि हे शिवसर्वोदय शास्त्र जर तुम्ही शिकला ना, निसर्गाला जर कनेक्ट झाला ना, तर ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. पण दुर्दैवाने जेवढे शिवसर्वोदय शास्त्र शिकलेत ते नियम पाळत नाहीयेत. पाळत असतील तर ग्रुपला अनुभव सांगत नाहीयेत. काल सुद्धा मला एक मॅडम म्हटलं, मॅडम नाही का, शोभा मॅडमच म्हणत होत्या मीटिंगमध्ये, तुम्ही उशिरा आला मॅडम म्हणून मला असे बोलत. मॅडम खरंच म्हणे तुमचं ऐकायला सारखं खूप ऐकावंसं वाटतं, ऐकावंसं वाटतं. मी आता गावात आली आहे, शेतीचं काम करते, पण आले बघा कार्यक्रमाला. मी सगळं पाळते, तुमचं शिवसर्वोदय शास्त्र पाळते. मी विचारलं तुम्ही पाळता का? हो म्हटलं. मग अनुभव नाही कधी सांगितला? अहो म्हणे खूप छान वाटतं ते नाकाचे नाकपुड्यांचे नियम पाळून. मग ग्रुपला कोण सांगणार? हे करताना त्यांना स्वतःमधील अंतप्रेरणा व उत्कृष्ट मानसिक क्षमता एखाद्या टॉर्च प्रमाणे स्वयं प्रकाशित करत व योग्य, कारण श्वास आहे ना, प्रत्येक क्षणाला आपण श्वास घेतोय ना आणि श्वासाचेच नियम शिकतोय ना, आणि ते जर पाळले तर काय होणार आहे? क्षणोक्षणी क्षणोक्षणी चांगलंच घडणार आहे. आपल्याला इंट्युशननीच कळणार आहे करायचं का नाही करायचं. श्वासाला विचारा, श्वासाला विचारा, हे लगेच जमत नाही. ह्याला 6 महिने तरी सराव करावा लागतो. श्वासाला विचारून उत्तर काढायचं. श्वासाला, आता एक दोघींचा संकल्पच मी बघितला, मला फार आवडलं त्यांचं. त्यांनी संकल्पातच लिहिलंय, मी प्रश्न विचारलेली उत्तरं मिळत आहेत. किती छान संकल्प आहे बघा बरं. हे लोक आपल्या मनाच्या प्रयोगशाळेत अनेक प्रयोग करतात, जाणीवेच्या आतल्या गाभाऱ्यापर्यंत जातात. मग त्यांना नवीन ज्ञान प्राप्त होते. जाणीवेच्या आतल्या गाभ्यात जातात. मग ज्या ज्या छोट्या छोट्या प्रॅक्टिस दिल्या, तुम्हाला नोट्स लिहा म्हटलं, सारांश लेखन करा म्हटलं, ही जाणीवच आहे ना कुठल्या ध्यानात काय आहे. आता साधं प्रश्न एक विचारला एका मॅडमनी, की मला हा व्हिडिओ ओपन होत नाही, छोट्या छोट्या गोष्टीला मला तुम्ही कसं त्रास देता, तुमची चेतना बघा तुम्ही. वैयक्तिक घेऊ नका, सगळ्यांसाठी हे सांगणे. ती एक रिप्रेझेंटेटिव्ह, हा व्हिडिओ ओपन होत नाही. मी म्हटलं कोर्स लिहा, कोर्स लिहा, दुसऱ्यांना विचारा, दोनदा तीनदा. आता माझी जाणीव फिट बसलेलं असतं, यांनी हे विचारलंय
त्या कशा वागतायत बघू, बाकीचे मदत करतायत का बघू. मग येतात धावून फक्त रुपाली आणि दीपाली मॅडम, बस. बाकी कोणी फारसं येत नाही. श्रद्धा मॅडम कधी, सुलोचना मॅडम कधी, बाकी नाही कधी कोणी. मग त्यांना कोणीतरी उत्तर देणं अपेक्षित होतं. आणि त्यांनी मला कोर्सचं नावही नाही टाकलं, ना धड ग्रुपवर प्रश्न विचारला. तुमचा ओपन होतोय का बघा, 10 काय काय करून बघितलं, त्याची काही गरज नव्हती तिथे. कारण बाकीचे व्हिडिओ ओपन होत आहेत आणि एकच होत नाही, म्हणजे तिथे लॉग इन पासवर्ड काहीच नव्हता तो प्रॉब्लेम. मला माहितीये तिथे एक तर मी मीटिंगचं नाव असेल लिहिलेलं, किंवा एक तर व्हिडिओ पडला नसेल, काहीतरी प्रॉब्लेम होईल. म्हणून विचारा दुसऱ्यांना म्हणते, मला काय बघायला वेळ लागत नाही असं नाही. प्रश्न कोर्सचं नाव आलं नाही ते नाही, माझ्या डोक्यातनं जात नाही. मी परत आज विचारलं तर आज परत तेच. पण कोर्सचं नाव लिहा, अरे दुसऱ्या कोणीतरी मदत करा. मग कसली चेतना वाढणार, मग कसली जाणीव वाढणार. नाही, जाणीव म्हणजे काय आहे, छोट्या छोट्या गोष्टीतल्या जाणीव वाढवूनच चेतना वाढणार आहे. हेच जमत नाही तर कुठं चेतना वाढणार आहे, नाही वाढणार. जाणीव पहिली स्टेप आहे. जाणीव, माझी जाणीव की बाबा ग्रुपवर प्रश्न आलाय, मला उत्तर दिलं पाहिजे. माझी साथीदार विचारते, ती वेंदळलीये, तिला काही कळत नाहीये. मॅडमनी विचारले कोर्स कुठला आहे, पटकन कोणीतरी टाकावं. जाणीव पाहिजे ना कुठल्या कोर्समध्ये आहे, मला माहितीये कोर्स कुठला आहे. देवी बद्दल विचारतात म्हणजे तोच असेल, लॉजिक आहे. पण लिहायची पद्धत असते ना, म्हणजे मी प्रश्न विचारते ना. आता कोणीतरी मला एआय स्टार्ट करू का म्हणून प्रश्न आला इथे, कोणीतरी काहीतरी दाबलेलं दिसतंय. तर हे लक्षात घ्या, मला माहितीये कोर्स कुठला आहे, पण मी का विचारलं, लिहायची पद्धत असते ना. प्रश्न आणि कम्युनिकेशन यामधनं जाणीव वाढवायचं ठरवा. खूप वेळा सांगते, व्हॉट्सअप ग्रुपच आहे ना, तोच खूप जाणीव वाढणार आहे. ध्यान करायची सुद्धा गरज नाही, हे जर सांभाळलं तर. ध्यानापेक्षा जास्त ते महत्वाचं आहे. कारण ध्यान आपण जे काय करतोय, तुमच्या मनाला जे काय वाटतंय, ते एक मृगजळ आहे अजून तरी. कारण ध्यानाचा इफेक्ट दिसत नाही ना, मग या गोष्टीमध्ये जाणीव वाढलेली, चेतना वाढलेली दिसत नाही ना, मग काय उपयोग आहे. हे लोक आपल्या मनाच्या प्रयोगशाळेत अनेक प्रयोग करतात, जाणीवेच्या आतल्या गाभ्यापर्यंत जातात. मग त्यांना नवीन ज्ञान प्राप्त होते, मानवी जीवन त्याच्यामुळे समृद्ध होते. हे लोक भलेही पीएचडी साठी निबंध न लिहू देत, किंवा त्यांना शैक्षणिक हुशारीबद्दल बक्षिसे न मिळू देत, काळ जसजसा पुढे जाईल तस तसा अनेक संस्कृती त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत राहील. बघा किती महत्वाचं आहे. याच आंतरिक क्षमतांमुळे आपण जन्म मृत्यूचे रहस्य सोडवू शकतो, समजावून घेऊ शकतो. म्हणूनच श्वासाचे नियमित ना, तुम्हाला मरण कधी होणार आहे ते पण सांगतं. पण आपल्याला त्या नादाला लागायचं नाहीये. किती महिन्यांनी मरणार आहात, 6 महिन्यांनी मरणार आहे का 4 महिन्यांनी मरणार आहे, कळतं श्वासाचे हे नाही. श्वास जर लक्ष द्यायला लागलात, पाळायला लागला की ते पण कळतं. घरातल्यांचाही मृत्यू कळणार आहे, कशाला आपल्याला पाहिजे नाही. आपलं मन कुठं टफ आहे का. समजावून घेऊ शकतो. आपला परमात्म्याशी संपर्क राहतो, जो मध्यंतरी आपण गमावला होता. शेवटी प्रत्येक जीवाचे ध्येय मोक्ष हेच असते, प्रत्येक जीवाचे असते. पण झोपलेल्या जागी होणार कधी ना. या जीवनाची क्षणभंगुरता जाणून आत्म्याचा विकास करून अनेक बंधनांनी जखटलेला हा देह मुक्ती मिळवण्यासाठीच नेहमी प्रयत्नशील असतो. जवर या मार्गावर येऊन मुक्तीचा ध्यास लागणार नाही, तवर आपण अंधारात चाचपडत राहणार आहोत. अनेक चॅलेंजेस येणार, अनेक दुःख येणार. ज्या वेळेला आपण या आध्यात्मिक उन्नतीला समजून घेतो, त्या मार्गावर चालू लागतो, आपोआपच सगळ्या गोष्टी आपोआप जशा हव्या व्हायला हव्यात तशाच होत जातात. हे रहस्य आहे. श्री अमर, रेकॉर्ड करते का? काही महत्वाची वाक्य रेकॉर्ड झाली पाहिजेत ना. तर हे जे आपण मॅनिफेस्टेशन शिकतोय, ते मॅनिफेस्टेशन जे व्हिज्युअलायझेशन टेक्निक आहे, म्हणजे आपल्या अंतःप्रेरणा आपण हे स्किल वापरून मनोमन सगळं बघतोय. तर हे मेल्यानंतर सुद्धा नंतर तेच करायचंय. मेल्यानंतर पुढचा प्रवास करायचाय की नाही आपल्याला, तिथे काही एंड नाही होत. शरीर फक्त इथे राहतं, बाकी सगळं तेच राहतं.
मग ह्याची वासना सोडवायची आहे, चला पुढं करा. वासना सोडण्यासाठी नाही तर परत घ्या मनुष्य जन्म, वासना सोडून मग या. वासनेशिवाय मनुष्य जन्म न घेता सोडवायची तर करा, काय करणार? सोडवा सोडवा. तिथे अडकलाय, नात्यांमध्ये अडकलाय, मुलात अडकलाय, नवऱ्यात अडकलाय, बायकोत अडकला, तुमचं प्रेत योनीमध्येच राहतात, पुढे जातच नाही. बसावं लागतं कोणाच्या तरी शरीरात जाऊन, शरीर घ्यावं लागतं. शरीर घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. मग मग शरीराची गरज असते. म्हणून बऱ्याच आजूबाजूला आपल्यासारख्या लोकांमध्ये घुसलेतात नाही. हे पण बघावं लागतं, लक्षात घ्या कोणाचं काय पूर्ण शरीर वापरून पुढं जातात ते. तर या गोष्टी म्हणजे सुटणार नाहीयेत. कारण ब्रह्मांड जो काही शंकर आहे, क्रिएटर आहे, त्यांनी सुद्धा मॅनिफेस्टेशनच केलं ना शेवटी. इच्छा आली, संकल्प केला, संकल्प केला, आणि ज्याला ज्याला जे जे वाटलं ते ते त्यांनी केलं. मंगलदेनला वाटलं मंगलमध्ये जाऊ, कोणाला वाटलं यामध्ये जाऊ, एक 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 अंशांनी स्वतःला काय वाटतंय, स्वतःच्या चेतनेप्रमाणे रूप घेतलं. चेतनेप्रमाणे वनस्पतीची चेतनाच तेवढी होती, म्हणून वनस्पती झाली. आपली चेतना आपल्या त्या अंशाची चेतनाच होती, म्हणून मनुष्य मिळाला. सगळ्यांच्या चेतनेनुसारच रूप मिळणार आहे. इव्हेंट आली, चेतनेप्रमाणे शिफ्ट. या गोष्टी लक्षात घ्या. म्हणजे आधीच मॅनिफेस्टेशन केलं केलं केलं, पुढं पण तेच करायचंय. सगळ्यात शेवटी हाच हाच प्रकार आहे आपल्या प्रवासाचा. एनलेस आहे, सारखं शिकायचंय शिकायचंय शिकायचंय, पुढे जायचंय, शिकायचंय, पुढे जायचं. म्हणजे जेवढी चॅलेंजेस येतात, जेवढी दुःख येतात, त्यांनीच आपण पुढं 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 जातो. पहिलीचा अभ्यास केला तर दुसरीत जाणार, पहिलीतच रटाळपणा केला, झोपा काढल्या, दुसरीत कसं जाणार? आपल्या मुलांनी असाइनमेंट कराव्या, मुलांनी खूप अभ्यास करावा, हुशार मेडल मिळावं, सगळ्या आयांच्या इच्छा बघा. इथे कोण करतंय का असाइनमेंट? इथे कोण करतंय का सारांश लेखन? 5 का 6 मेल आलेत फक्त. मग मुलांबद्दल किती अपेक्षा असतात? पहिला नंबर, एवढे मार्क. आपण काय करतोय? मग आपण संसार करतोय, पण आपण तेवढे मोठे आहोत ना, आपल्याला संसार करून असाइनमेंट जमल्या पाहिजे. आम्ही नाही का पीएचडी केली नोकरी करत करत? मी सुद्धा माझं मास्टर सुद्धा नोकरी करत करत झाले, संसार करत. माझ्या मुलाला तर मी सगळं सांभाळलं. मिस्टर तर माझे असायचे ट्रान्सफर, कुठं नाशिक, कुठं नगर, शनिवार रविवार यायचे. मी सगळं मॅनेज करायचे, अभ्यास सुद्धा मी त्याची घ्यायची. हे आपण प्रश्न विचारला पाहिजे, आपल्याला मुलांनी सगळं करावं वाटतं, आपण काय करतो? तर हे करणं एनलेस हे लक्षात घ्या. मग 10वीचा अभ्यास केला, त्रास घेतला, तर कॉलेजला जायला मिळणार आहे. चांगले मार्क पडले तर चांगलं कॉलेज मिळणार. म्हणजे जिथे तिथे कष्ट आहेत की नाही, मग या कष्टांना आपण इंटरेस्ट निर्माण करायचा. एखादा हुशार विद्यार्थी का अभ्यास चांगला करतो? आपल्यातले सुद्धा काहीच लोकांना का बक्षीस मिळतात? काही लोकच का सगळं पूर्ण करतात? त्यांना काही कमी जबाबदारी आहेत? अमृता मॅडमचं उदाहरण घ्या, कॉलेज करून सगळं करतात त्या. मग आपल्याला काय अवघड आहे का? आपण जास्त काम करतोय असं काही नसतं. आपल्याला आवड वाटून घेतली ना, कुठलंही काम काम नाही राहत. कष्ट हे कष्ट. आता ग्रुपला ध्यानाला उठतंय की तुम्ही 3:30ला, तर 3:30ला उठता, 4:30ला उठताय, किती कष्ट घेताय, बाकीचे सगळे झोपून आहेत. मग हे का? का तर तुम्हाला आवडतंय म्हणून. मग माझा असा फॉर्म्युला आहे की जे काय करायचे त्यात आवडच निर्माण करून घ्या. एकदा का आपला इंटरेस्ट क्रिएट केला, एव्हरीथिंग बिकम सिम्पल. खूप छान होत. आपल्यालाच उत्तेजन मिळतं. नाही 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 नाही, पहाटे मी आज 4ला उठून एक पान लिहिणार, मग ध्यान अटेंड करणार. तुम्हाला कळतच नाही तुम्ही उठून काय लिहायला लागलाय, लक्षात घ्या. या गोष्टी अशा आहेत. म्हणून हे सगळं कालचक्र संपणार नाहीये, आपण हे करतच राहणार आहे. काही पृथ्वी लोकांवरील मानवी जीवनाचा जास्त विकास, म्हणून हे दुसऱ्या पृथ्वीवरील लोक आपल्यापेक्षा प्रगत आहेत. आणि ह्या प्रगतीसाठी हे सगळं गरजेचं आहे. आता आपण प्रकाश वापरतोय बघा, धडाधड आपले सोल फॅमिलीचे अनुभव चाललेत पुढं. अद्ययावत तंत्र आहे ना हे, की ग्रुप वापरतोय, ग्रुप एका वेळेला देतोय, ध्यान झाल्यावर देतोय.
म्हणजे हाय सबकॉन्शियस याला जाऊन देतोय. त्या व्यक्तीला तिथे ऐकताना किती छान वाटतं. देणाऱ्यांना सुद्धा स्त्रवतायत अश्रुधारा, प्रकाश दिल्याने अश्रुधारा. म्हणजे त्या हृदयाला सुद्धा आपण किती छान छान क्रिएट करायला लागलोय आपणही, दुसऱ्यांसाठी करतोय म्हणून. मग हीच टेक्निक वापरून लोक क्षणार्धात इथे, ते काय हिमालयाच्या टोकावर गेले क्षणार्धात, त्याला काही वाहनही लागत नाही. हे सगळं आहेच आहे ना, आपल्याजवळ आहेच आहेत या सगळ्या कपॅबिलिटी. सूक्ष्म देहाने आपण कुठेही जाऊ फिरू शकतो. सूक्ष्म देह म्हणजे कोणीही जाऊ शकतं, असं काही नाही की हायली सगळे, त्याला चेतना वाढली की सगळं होणार आहे. आता ते पण वर्णन आहेत इथे सुद्धा ते दिलेलं आहे की गुरुजींनी शिकवलं ते काय करायचं म्हणजे सूक्ष्म देहाने फिरता येतं. त्याचे पण काही आहेत टेक्निक्स. आपल्याला त्याच्या मार्गावर जायचं नाही. ऍस्ट्रल ट्रॅव्हल मी लॉक करून ठेवलंय, सांगते मी काही गोष्टी मी लॉक करून ठेवल्या. फंदात पडायचं नाही, कारण माझ्या इन्स्टिंक्ट प्रमाणे ऍस्ट्रल ट्रॅव्हल म्हणजे सुद्धा वेळ घालवणे. कशाला ऍस्ट्रल ट्रॅव्हल करायचंय आपल्याला, असं माझं म्हणणं आहे. हम्म. त्यामुळं आपल्याला काही मार्ग, ते ऍस्ट्रल ट्रॅव्हल करून फिरून येण्यापेक्षा आपण दुसरं काही करू ना, ते जास्त चांगलं होईल. ज्यांना संशोधन करायचंय, ज्यांना काही जास्त कामगिरी करायची, ते करू शकतील. आता हे गुरूंनी सारखं न्यायचे त्यांना आणि विसरायला लावायचे, फक्त आध्यात्मिकतेसाठीच वापरायचं असं सुद्धा वॉर्निंग दिल्यात. आपली वैज्ञानिक प्रगती अजून एवढी झालेली नसल्याने आपण तिकडे जाऊ शकत नाही किंवा त्यांच्याशी संपर्क साधू शकत नाही. आपल्या पृथ्वी ग्रहावर मात्र हे दुसरे लोक नेहमी येऊन भेट देऊन जातात व आपल्या प्रगतीकडे लक्ष ठेवतात. त्यातील हेतू म्हणजे आपल्याशी संपर्क साधण्याचाच असतो. मात्र आपली फक्त वैज्ञानिक व तांत्रिक प्रगती होऊन उपयोग नाही. आपला आध्यात्मिक विकासही फार मोठ्या प्रमाणावर झाला पाहिजे. तरच आपण वरच्या लोकांमधील दैवी कायदे व सुव्यवस्था याबद्दल जास्त माहिती मिळवू शकू व त्यांचे पालन करायला शिकू. एकदा या प्रलयाच्या स्थितीतून बाहेर आलो की तेच पुढाकार घेतील व आपल्याशी संपर्क साधतील. म्हणजे जी इव्हेंट होणार आहे त्या इव्हेंट नंतर सगळं काही बऱ्याचशा गोष्टी बदलणार आहेत. आणि हे जे सगळे वरच्या आयामातील लोक आलेले आहेत ते सुद्धा ही इव्हेंट बघायला आलेले आहेत. त्यानंतर हेच आपल्याला बाहेर काढणार आहेत. भूलोकाच्या वरच्या पातळीवर व खालच्या पातळीवर एकूण 14 लोक म्हणजे वेगवेगळे भाग आहेत. हे भाग लोकांच्या आध्यात्मिक उन्नतीवर आधारलेले आहेत. मी तुम्हाला सांगितले ना, 14 आयाम आपण शिकलो. खालचे 7 आयाम, वरचे 7 आयाम, या केवळ चेतनेच्या लेवल्स आहेत. ते आपण डिस्टन्सनी वर 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 म्हणतो, म्हणजे चेतना हायर हायर हायर. आपले जे चक्र आहेत, चक्रा, डायमेन्शन्स, आयाम, लोक, हे सगळं एकच आहे असं माझं मन मला सांगतं. एकच वेगळ्या वेगळ्या शब्दात. कॉन्शियसनेस वाढला गेलो 6व्या आयामात, कॉन्शियसनेस वाढला गेलो 7व्या आयामात, असं. लोक पण तेच, डायमेन्शन तेच, चक्रा पण तेच. चक्रा पार करणं म्हणजेच ते कॉन्शियसनेस लेवल वाढवणं. ऐहिक जगताच्या वरील अवकाशात 4 दैवी पातळ्या किंवा भुवने वा लोक आहेत. एका पातळीवर क्रियाशील मन तयार होते म्हणजे उत्पत्ती. मधल्या पातळीवर संहार व सृजन शक्तीचे संतुलन राखले जाते व जीवनाची स्थिती कायम ठेवली जाते. तिसऱ्या पातळीवर संहारक शक्ती असतात म्हणजे लय. या 3 लोकांचे नेतृत्व ब्रह्मा, विष्णू, महेश या 3 देवता करतात. हे सर्वांना माहीतच आहे. या 3 भुवनांच्या वर स्त्री शक्तीचे प्रतिनिधित्व करणारा देवी लोक आहे. या सगळ्यांच्या वर निर्गुण निराकार असा परब्रह्म लोक आहे. इथे आपल्याला ज्याला देव, अल्ला, ख्रिस्त असे म्हणतो, तो परमात्मा इथे सत्ता चालवतो. याच परब्रह्माच्या लोकांचा विस्तार होऊन सर्व ऐहिक जग निर्माण झाले आहे. या लोकाच्या खालोखाल देवी लोक, मग ब्रह्मलोक, मग विष्णुलोक, मग शिवलोक आहेत. आपण सर्व आत्मे मुळात परब्रह्म लोकावरील आहोत. बघा आहे काय म्हणतात स्वामी, आपण सर्व आत्मे मुळात परब्रह्म लोकातील आहोत, परब्रह्मातील आहोत. आणि आपण देवाला सुद्धा देव दुसरा मानतो. देव सुद्धा कमी चैतन्याचा आहे, लक्षात घ्या.
तुम्हाला असं वाटतं देव म्हणजे खूप हायर चेतना, नाही येतच. तो देव सुद्धा मनुष्य जन्मात येतो, म्हणजे तोही मनुष्याच्या फेऱ्यातनं सुटलेला नाहीये. मनुष्याच्या जन्मातनं फेऱ्या सुटायचं असेल तर देवाच्याही वरच्या लोकात आपल्याला अस्तित्व पाहिजे. इथे आपली जाणीव ही सर्वात शुद्ध पातळीवर होती. आपण पूर्वी प्रकाश कणांच्या स्वरूपात, बघा इथे स्पष्ट म्हटलेलं आहे, इथे आपली जाणीव ही सर्वात शुद्ध पातळीवर होती. आपण पूर्वी प्रकाश कणांच्या स्वरूपात सच्चित आनंदमय व कालरहित अवस्थेत या परमात्म्याजवळ राहत होतो आहे. म्हणून तर प्रकाशाची एक्सरसाइज करायला लागलोय आपण. म्हणून तर आपण प्रकाश सारखा प्रकाश, आपल्याला सुद्धा प्रकाशात बघत राहायचंय आपण.